तामसी येथील सुरेश नागे यांच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस. गटविकास अधिकारी मागण्या पूर्ण करण्याच्या तयारीत. अतिक्रमित रस्ता पोलीस बंदोबस्तात मोकळा करण्याचं आश्वासन. बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे तामसी येथील नागरिक सुरेश पुंडलिक नागे यांनी विविध कथित गैरप्रकारांविरोधात 12 ऑगस्टपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. आज या उपोषणाचा 7वा दिवस असून सलग 7 दिवस उपोषण केल्यानं नागे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होतीये. प्रशासनानं आता या प्रकरणाचे गांभीर्यानं दखल घेऊन ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत तामसी येथील ग्रामसेवक शंकर डाखोरे यांच्या कथित गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी सुरेश नागे यांनी केली आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण विविध प्रकरणांबाबत सातत्यानं तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप नागे यांनी केलाय. नागे यांनी प्रशासनाकडे घरकुल योजनेतील कथित गैरप्रकारांची चौकशी, सरकारी हातपंप तसेच संबंधित खाजगी पंपांबाबत चौकशी करून नियमबाह्य बाबी आढळल्यास जप्ती व फौजदारी कारवाई, अतिक्रमण हटवणे, ग्रामसेवक शंकर डाखोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे, अभिलेख अधिनियम 2005 अन्वये कारवाई करणे तसेच नवीन तामसी इथं स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासह विविध मागण्या केल्या आहेत. 2 वर्षांपासून तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुठे असा सवाल उपस्थित करत नागे यांनी प्रशासनाने आपल्या मागण्यांवर तातडीनं निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान बार्शीटाकळी पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी मोगरेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन नागे यांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलंय. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की मी सुरेश नागे यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली असून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेषतः अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला असून पोलीस संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच अतिक्रमित रस्ता तातडीनं मोकळा करण्यात येईल अशी माहिती प्रभारी गट विकास अधिकारी मोगरेकर यांनी तालुका प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना दिली आहे. आता आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा. 7 दिवसांपासून कुटुंबाचा आमरण उपोषण करणाऱ्या सुरेश नागे यांच्या मागण्यांकडे आता जिल्हा प्रशासनाने केवळ आश्वासन म्हणून न पाहता प्रत्येक तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होतीये. एकीकडे उपोषणाचा 7वा दिवस उलटला असून उपोषणकर्त्याच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर बनत आहे, तर दुसरीकडे पंचायत समिती प्रशासनानं मागण्या सोडवण्याच्या हालचाली सुरू केल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता प्रशासनाच्या आश्वासनांचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर कधी होतं याकडे तामसीसह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.